बंद डोळ्याने संपूर्ण देहाचं निरीक्षण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत देहधारणा, शरीरामध्ये स्थिरता. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. एक मध्यम पट्टीतला ओंकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. काही क्षण शांत करूया. श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. आपलं पोट हळूहळू बाहेर उतर. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन आपली आपण मनाने काउंट करायची. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. सावकाश कृती थांबूया. आपला मोकळा होत चाललेला श्वास आणि श्वसन मार्ग काही सेकंदाकरिता श्वास विरहित अवस्था त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. हातांची ज्ञानमुद्रा. करणार आहोत 4 विविध स्तरांवर ओमचे उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल, खणखणीत स्वरातला. आळस झटकून टाकणारा हा पहिला उच्चार. ओचं प्रमाण हे 80% आणि मचं प्रमाण 20%. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत घेऊन जाऊया. आणि हा पहिला उच्चार उच्च पट्टीतला करण्यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडताना मोठ्याने ओंकार. या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती आपल्या पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला अकार आणि मकार समप्रमाण. आपली जाणीव नाभीपासून कंठापर्यंत घेऊन जाऊया. दुसऱ्या उच्चाराकरिता खोलवर दीर्घ श्वास. स्पंदनांची अनुभूती नाभीपासून कंठापर्यंत जाणवते. साधनेसाठी आपण एक एक पाऊल वर चढत आहोत. करूया तिसरा उच्चार अगदी लो पिच मध्ये. अकाराचं प्रमाण 20% आणि मकार लांबवलेला. हळू आवाजामध्ये हा तिसरा उच्चार. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार.
कंपनाची अनुभूती कंठापासून मस्तिष्कापर्यंत. चौथा उच्चार हा मानसिक असेल, याला कोणतंही प्रमाण नाही. शरीराकडून मनाकडे नेणारा, बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा, देहानंदाकडून दिव्यनंदाकडे घेऊन जाणारा हा चौथा उच्चार. याला कोणतंही प्रमाण नाही. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मनातल्या मनात ओंकार. कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीरभर. दोन्ही हात जोडून घेऊया प्रार्थनेकरिता. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. शरीर मन स्थिर झालेलं आहे आणि ते अजून स्थिर करण्यासाठी चित्तशुद्धी प्रार्थना. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतने पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद घेऊया. मनामध्ये लीन भाव भक्ती भाव. हळूहळू कमरेत सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं दर्शन. निर्माण झालेले अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना ठेवल्या. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर आणि विश्रांती. मान मागे सही सोडून द्या. करणार आहोत आपण चक्की चादर आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि पावले जे आहेत ना ती स्वतःकडे खेचून घ्या. दोन्हीही पावलं अँकल जॉईंट्स मधून. हात डोक्याच्या दिशेने वर. आणि आता सुरू करूया गोलाकार फिरायला. हात जास्तीत जास्त स्ट्रेच करा आणि सुरू करायचंय. सावकाश उजव्या बाजूला पण टर्न होतं आणि गोलाकार फिरायचंय. एक, 3 वेळेला उजवीकडून डावीकडे. 2, 3. 3 वेळा डावीकडून उजवीकडून. हात तसेच वरती घ्या आणि डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3. 3 वेळा झालं की थांबा. पावलं रिलॅक्स करा. दोन्ही हात खाली घ्या. आता आपला डावा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. आणि आपला उजवा पाय जेवढा शक्य असेल तेवढा उजव्या बाजूला आपल्याला सरळ करायचा आहे. उजव्या दिशेला जेवढं शक्य असेल तेवढं उजवा पाय. आणि आता उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा किंवा अँकल किंवा पोटरी किंवा गुडघा, तुम्हाला जे शक्य आहे ते. उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा. खाली अँकलला जरी पकडलं तरीही चालेल, म्हणजे जास्त आपल्याला ताण जास्त जाणवणार. ठीक आहे. आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या सरळ. बरोबर. डावा हात वर आणि हळूहळू उजव्या बाजूला आपल्याला झुकायचं. म्हणजे उजव्या हाताचा जो कोपर आहे तो उजव्या गुडघ्याकडे जाईल. अशा प्रकारे. हा. नजर सोडून. आता ज्यांचं पावलापर्यंत हात पोहोचत नसतील त्यांनी अँकलच्या इथे पकडा किंवा गुडघ्याच्या इथे पकडा. ठीक आहे. आपला जो उजवा हात आहे तो थोडासा फोल्ड होणार आहे या स्थितीमध्ये. नजर समोर ठेवायची. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आणि इथे 5 सेकंद थांबायचं. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हळूहळू सरळ व्हायचं.
आपला उजवा पाय समोर घ्यायचा, डावा पाय सरळ करायचा, थोडा वेळ विश्रांती घ्यायची आणि हीच कृती विरुद्ध बाजूने करायची. आता उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या मांडीजवळ घ्यायचं आणि डावा पाय तुम्हाला जेवढा शक्य आहे तेवढा डाव्या बाजूने सरळ करायचा. म्हणजे असं समोर असतो ना, तो आपल्याला असं सरळ करायचा डाव्या बाजूने. आता डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या सरळ. बरोबर. आणि आता हळूहळू डाव्या बाजूला आपण बेंड होतोय, साईडवर बेंड आहे. डाव्या हाताचं कोपर डाव्या गुडघ्याजवळ जाईल. थोडासा डावा हात आपला फोल्ड होणार आहे इथे. उजवा हात मात्र कोपरातनं सरळ आहे. डाव्या बाजूला बेंड व्हायचंय. नजर समोर ठेवायची. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतो, सोडतो. पुन्हा 5 सेकंद या स्थितीमध्ये थांबूया. 5, 4, 3, 2, 1, 0. रिलीज. सावकाश मध्यभागी यायचं. आपला उजवा पाय सरळ करायचा आणि विश्रांती घ्या. मानमध्ये सैल सोडून रिलॅक्स. करूया आपण नौकाचालन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जुळलेले, आपल्या हातांच्या मुठी वळून घ्यायच्या, अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट. हात डोक्याच्या दिशेने वर, हलकसं मागे जायचंय आणि मग पुढे यायचं. बोटिंग करतोय आपण. श्वास घेत वर या, श्वास सोडत पुढे जा. 1, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा आणि मग विरुद्ध बाजूने पुन्हा दोन्ही हात समोर, श्वास घेत पुढे येऊया, श्वास सोडत मागे. 1, 2, 3, 4 आणि 5 वेळा झालं की थांबा. 5 वेळा झालं की थांबा. साधी मांडी घाला आणि तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. डोळे मिटलेले, श्वासाची जाणीव. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासा. करणार आहोत नेक रोटेशन. डोळे मिटलेले तशीच ठेवायचे. आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आणि 3 वेळेला क्लॉकवाईज कृती करूया. मान उजवीकडे मागे, डावीकडे पुढे. 3 वेळेला क्लॉकवाईज. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू आणि मानेचे सांधे एक एक मोकळा होतोय त्याची जाणीव. विरुद्ध बाजूने 3 वेळा करूया. सावकाश जाणीवपूर्वक हालचाल. दोन्ही बाजूनी 3-3 वेळा झालं की थांबूया. मान सावकाश सरळ करूया आणि तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. सावकाश डोळे उघडायचे. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या, अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट. दोन्ही हात समोर अशी. बरं, आता आपल्याला कोपरं स्थिर ठेवायचे. फक्त मनगटामध्ये हालचाल. अप अँड डाऊन, फक्त मनगट. आपल्याला कोपरं अशी काही करायची नाही, फक्त मनगटामध्ये हालचाल. अप अँड डाऊन. बरोबर, छान. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. 5, 4, 3, 2, 1. थांबायचंय. हाताच्या मुठी आहेत त्या सोडून द्या. दोन्ही हात आता सरळ, हाताची बोटं एकदम स्ट्रेच असतील आणि पुन्हा एकदा मनगटामधून हालचाल. अप अँड डाऊन, अप डाऊन. पुन्हा हाताची कोपरं न हलवता फक्त मनगटामध्ये हालचाल. बरोबर. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ही पकड आपल्या मानेच्या मागे घ्या. मानेच्या मागे. कोपरं समोरून जॉईन करून घ्या
आणि श्वास घेत घेत हाताची बोटं लांब करा आणि श्वास सोडत जवळ घ्या. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. अजून एक राऊंड. श्वास घेतला, जास्तीत जास्त स्ट्रेच आणि श्वास सोडत जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. सरळ. एक श्वास भरून घ्यायचा. आपले हात थोडेसे मागे स्ट्रेच करायचे. श्वास घेत घेत हात मागे स्ट्रेच करा आणि श्वास सोडत स्वतःला मिठी मारून घ्या. श्वास सोडत स्वतःला मिठी मारायचे आणि आपले खांदे पकडायचे विरुद्ध बाजूने. ठीक आहे. आणि आता जसं आपण आरती ओवाळतो त्याप्रमाणे गोलाकार फिरवायचे क्लॉकवाईज. 1 2 3 4 बरोबर 5 विरुद्ध बाजूने. 5 4 3 2 1 अँड स्टॉप. थांबूया, हात खाली घेऊया आणि विश्रांती घ्या. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. जाणीव आपल्या श्वासाची. हलकसं ट्विस्टिंग करूया. डावा हात उजव्या आपल्या गुडघ्यावर, उजवा हात मागे आपल्या डाव्या मांडीवरती. उजव्या बाजूला मागे वळायचे, मागची भिंत बघायची आणि मग उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या मांडीवरती, डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघायची. थोडंसं ट्विस्टिंग डायनामिकली सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. मध्ये येऊन थांबायचंय. मध्ये येऊन थांबा. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. सावकाश स्टँडिंग मध्ये यायचं. उठून उभं राहायचं. स्टँडिंग मध्ये विश्रांती घ्या. आता आपण करणार आहोत लाकूड तोडा ऍक्शन. तर इथे तुम्हाला फोर्सफुली श्वास घ्यायचा आहे आणि फोर्सफुली बाहेर सोडायचा. ठीक आहे. फक्त ज्यांना पाठीची दुखणी आहेत, कमरेची दुखणी आहे, त्यांनी मात्र पुढे येताना जास्त जोर न लावता सावकाश पुढे या. आपल्याला जेवढं मागे जाता येईल म्हणजे बघा, पायामध्ये अंतर घ्यायचंय, एवढा डिस्टन्स घ्यायचा. आपले हात समोरनं हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. जास्तीत जास्त मागे जायचं आणि फोर्सफुली पुढे यायचं. आपली जी हाताची पकड आहे ती बरोबर आपल्या पावलांच्या किंवा पायाच्या मधून अशी गेली पाहिजे. फक्त ज्यांना काटकणं आणि मानेचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी मात्र पुढे येताना सावकाश पुढे या. कुठेही जर्क देऊ नका. सुरू करूया. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचं. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत पुढे. 1 श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. 2 श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. 3 श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. 4 श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. 5 थांबायचंय. 5 वेळा झाले की थांबा. पायामधलं अंतर कमी करा आणि विश्रांती घ्या. आज आपण एक सूर्यनमस्कारामध्ये एक व्हेरिएशन करणार आहोत. ते दाखवते तुम्हाला. मग आपण एकत्रित करूया. ठीक आहे. तर इथे मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. हात शरीराच्या जवळ. आधी एक बघून घ्या, मग आपण एकत्रित करूया. तर पहिलं जे आहे ते म्हणजे नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन.
3 हस्तपादासन. आता 4 जे आपण अश्वसंचलन करतो ना, तिथे उजवा पाय मागे घ्यायचा, गुडघा जमिनीला न टेकवता दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि हलकसं बॅक मूव्हमेंट घ्यायचं. म्हणजे आपल्याला चौथी जी स्टेप आहे ती करायची आहे वीरासनाची. 4 वीरासन. 5 हात पुन्हा खाली ठेवायचे, दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. पुन्हा 9 उजवं पाऊल पुढे घेणार आपण आणि वीरासन. 9 वीरासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. तर असं हे व्हेरिएशन आपण आज करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. 4 या प्रकारचे सूर्यनमस्कार घालू आणि 4 जसे आपण नेहमी घालतो त्याप्रमाणे. ठीक आहे. जर कुणालाही दम लागल्यासारखं वाटलं किंवा कुठेही चक्कर आल्यासारखं वाटलं तर थांबा. सुरू करूया. मॅटच्या पुढे उभं राहायचं. गायत्री मंत्राचं पठण करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्तोत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे वीरासन. सावकाश. 5 दंडासन. डावा पाय मागे घ्यायचा. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 पुन्हा आपला उजवा पाय पुढे घेऊया, वीरासन. छान. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. ओम खगाय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्तोत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 आता डावा पाय मागे घ्या, वीरासन. 5 दंडासन. सावकाश हात खाली टेकवा आणि आपला उजवा पाय मागे घ्या. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. बरोबर. आणि आता 9 आपलं डावं पाऊल पुढे घ्या, वीरासन. हात डोक्याच्या दिशेने वर, हलकासा बॅकवर्ड. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. ओम रवये नमः. 1 2 3 4 ला उजवा पाय मागे घ्या, वीरासन. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. नजर आपली नेवल रेषेकडे. 9 पुन्हा उजवा पाय पुढे घ्या, वीरासन. 10 हस्तपादासन. आपली हलवटी गळ्याकडे नेण्याचा प्रयत्न करू. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. यातला एक शेवटचा करूया अजून. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे ठेवूया, वीरासन. 5 6 7 बरोबर 8 पर्वतासन. 9 आपला डावा पाय पुढे ठेवूया, वीरासन.
10, 11, 12. आता 2 सूर्यनमस्कार आपण अगदी साधे करूया, जसे नेहमी घालतो तसे. ज्यांना दम लागलाय, चक्कर आल्यासारखं वाटतंय, त्यांनी थांबायला हरकत नाही. ओम अर्काय नमः. 1, 2, 3, 4. उजवा पाय मागे, गुडघा जमिनीवर, नजर सिलिंगकडे. 5, 6, 7, 8, 9. उजवं पाऊल पुढे. 10, 11, 12. आणि आता एक शेवट. ओम भास्कराय नमो नमः. 1, 2, 3, 4. डावं पाऊल मागे. 5, 6, 7, 8, 9. डावं पाऊल पुढे. 10, 11, 12. विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. आणि खाली बैठक स्थितीमध्ये या. आणि त्यानंतर एका कुशीला वळा आणि पाठीवर करून विश्रांती घ्या. सूर्यनमस्कार आज आपण सलग 6 केले, त्यामुळे थोडीशी श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल. डोळे मिटून रिलॅक्स. संपूर्ण पाठीचा मणका जमिनीकडे सैल सोडून घ्या. जोड श्वासाची. श्वासाची गती वाढली आहे, ती संत आहे हे आपलं आपण तपासून पहा. श्वासाची गती वाढल्यासारखी वाटली तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. करणार आहोत आपण डायफ्रॅमिक ब्रीदिंग, म्हणजेच विभागीय श्वसन. दोन्ही पाय जळून घ्यायचे. एक दाखवते कृती, मग आपण एकत्रित करूया. तर इथे आपल्याला श्वास घेत हात समोर न वर घ्यायचे डोक्याच्या दिशेने. आणि मग श्वास सोडताना उ म करत हात साईडने खाली घ्यायचे. आपण श्वास भरून घेऊन हात डोक्याच्या दिशेने वर घेतले. श्वास सोडताना अ करत हात आपले खाली येतील, जमिनीला घासत घासत साईडने. ठीक आहे, सुरू करूया. याच्याने आपली वाढलेली श्वासाची गती, हृदयाची गती कंट्रोल मध्ये येते. आपलं शरीर मन थोडंसं स्थिर होतं, संतुलित होतं. सुरू करूया. दोन्ही पाय जळून घ्या, हात शरीराच्या जवळ. परत नकळत खांदेवर उचलले जातात, कंबर वर उचलली जाते. ती पूर्णपणे रिलॅक्स करा. आणि आता श्वास घेत हात वर घेऊया डोक्याच्या दिशेने. एक स्ट्रेच द्यायचा आणि मग श्वास सोडताना अकार उकार नकार करत हात खाली घेऊन घेऊ. हात डोक्याच्या दिशेने वर, श्वास घेत श्वास सोडत हात डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडताना रिलॅक्स. डोळे मिटून घ्या. हातापायांमध्ये अंतर घ्या आणि जाणीव श्वासाकडे. वाढलेली श्वासाची गती, हृदयाची गती संथ झालीये. मन शांत झाले, शरीर स्थिर होत चालले.
करणार आहोत आपण पवनमुक्तासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय एकत्रित 30 अंशापर्यंत वर उचलूया आणि ते फोल्ड करूया. दोन्ही पायांना समोरनं आपल्या हातांचा वळखा देऊया. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हाताची बोट एकमेकांमध्ये गुंतवून हा वळखा द्या. आपल्या दोन्हीही मांड्यांचा पोटावरती जो प्रेशर आलेला आहे त्याचा अनुभव घ्या. डोळे मिटून घ्या. पोटाचे स्नायू एकदम धीरे सोडा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. आलेला प्रेशर आपण त्याचा अनुभव घेतोय. आपण ह्याच्यामध्ये किती सहजतेने थांबू शकतोय. आपली कॅपॅसिटी आपली आपण ओळखा. आपण जास्त ताण देऊन करतोय का? कुठे जास्त ओव्हर ट्राय करतोय का? हे आपलं आपण तपासा. आता ज्यांना पाठीचा मणका आणि त्याचबरोबर मानेच्या मणक्याचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी सावकाश डोकं वर उचला आणि आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करा. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. छान. सावकाश आसन सोडूया. डोकं नियंत्रित जमिनीवर घ्या. हातांचा विळखा सोडून घ्या. आपले दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा गुडघ्यातनं आणि नियंत्रित जमिनीवर विश्रांती घ्या. आपल्या पोटावरती जो प्रेशर आलेला होता तो पूर्णपणे रिलीज होऊन जाईल. इथे पुन्हा आपली थोडीशी संथ झालेली श्वासाची गती वाढण्याचा आपल्याला अनुभव इथे येईल. हलकीशी वाढली असेल श्वास आणि हृदयाची गती. पोटावरती प्रेशर येतो त्यामुळे हे साहजिकच आहे. त्याला कॉम्प्लिमेंट करणार करूया मत्स्यासन. थोडं दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आता ज्यांना पुन्हा सर्वायकलचा त्रास आहे, मानेच्या मणक्याचा गॅप आहे किंवा तिथे मानेचा बेल्ट असेल, त्यांनी फक्त आपले हात, उजवा हात उजव्या सीट खाली आणि डावा हात डाव्या सीट खाली अशा प्रकारेच थांबा. ज्यांना पाठीचा मणका आणि मानेचा मणक्याचा त्रास आहे त्यांनी फक्त एवढी स्थिती धारण करायची. बाकीच्यांनी आपले दोन्ही हात म्हणजे हाताची बोट आपल्या कानाच्या जवळ घ्यायची म्हणजे हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला येतील आणि मग सावकाश डोकं वर उचलायचंय आणि उलट्या बाजूने आपली टाळू जमिनीवर टेकवायची. दोन्ही हात खाली घेऊन हात मांडीवरती येतील. हाताची कोपरं जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा आणि पावलं जमिनीकडे ताणा. अंतिम स्थितीमध्ये दातावर दात लावून तोंड बंद करा. बरोबर, छान. हात मांडीवर, हाताची बोट मांडीवर येईल. हा. दातावर दात, तोंड बंद, डोळे उघडे आणि श्वास चालू. ज्यांना शक्य असेल तरी डोळे उघडून घ्या. पावलं जमिनीकडे ताणा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतो, सोडतो, श्वास घेतोय, सोडतो. उलट चाल करूया. आधी पावलं रिलीज करा, रिलॅक्स करा. हाताचा आधार पुन्हा कानाच्या जवळ द्या. हाताच्या आधाराने आधी सावकाश डोकं वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. डोळे मिटून घ्या. रिलॅक्स. थायरॉइड उपचारात्मक हे आसन आहे. आता जे आपण केले होते त्याच्यामुळे लंग्स कॅपॅसिटी पण वाढते. पाठीचा आजार असेल, दुखणे असतील तर ती सुद्धा कमी व्हायला मदत होते. पुढची 1 ते 2 मिनिटं कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून घ्या. चेहऱ्यावरती एक हलकंसं स्मित हास्य. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे ही भावना आपल्या मनामध्ये देहधारणा आणि प्राणधारणा. जाणीव श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. श्वास घेतो, सोडतो.
दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करा आणि निर्माण झालेली ऊब अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्या. तेच हात आपल्या संपूर्ण शरीरावरती पण फिरवून घ्या. तीच हाताची ऊब आपल्या संपूर्ण शरीरालाही द्या. अजून एकदा करूया. हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. निर्माण झालेली ऊब आपला चेहरा, डोळे, कान, गळा, छातीचा भाग, पोट आणि असं करून दोन्हीही हातांना आणि पायांना ही संपूर्ण ऊब द्यायची आहे. हात खाली घ्यायचे. हळूहळू सावकाश डोळे उघडायचे. पापण्यांची उघडझाप करून डोळे उघडा आणि एका कुशीला वळा. बैठक स्थितीमध्ये या. सावकाशपणे कुठल्याही एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये यायचंय आणि विश्रांती घ्या. मागे सैल सोडून विश्रांती. अच्छा, माझा आवाज हळू येतोय का? ठीक आहे, मी अजून वाढवण्याचा प्रयत्न करते ना. बाकीच्यांना येतोय ना नीट? ओके, थँक्स. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. दोन्ही हात गुडघ्यांवरती, पाठीचा मणका सरळ. आता फक्त आपल्या नजरेमध्ये आपल्याला हालचाल करायची. एकदा तिरप्या नजरेने, म्हणजेच एकदा आपली नजर उजवीकडे आणि एकदा डावीकडे अशा प्रकारेच फिरेल. आपल्याला पूर्ण मान न हलवता फक्त नजरेने एकदा उजव्या बाजूला बघायचंय, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, अजून एकदा उजवीकडे आणि डावीकडे. पुन्हा समोर बघूया. आता आपली नजर वर जाईल आणि मग खाली जमिनीकडे. बरं, इथे पुन्हा मान नाही हलवायची, फक्त नजरेने वर पाहूया सिलिंगकडे आणि खाली जमिनीकडे. वर. बरं, मान नाही हलवायचे, फक्त नजरेने वर आणि खाली. वर, खाली, वर, खाली, वर, खाली. पुन्हा नजर समोर घ्या आणि आता उजवीकडे पाहताना वर सिलिंगकडे पहा. डावीकडे पाहताना खाली जमिनीकडे पहा. डायग्नोली आपण नजर फिरवणार आहोत, म्हणजे क्रॉस. एकदा उजवीकडे वर पाहायचं सिलिंगकडे, डावीकडे पाहताना जमिनीकडे पाहायचं. उजवीकडे वर, डावीकडे खाली. उजवीकडे वर, डावीकडे खाली. उजवीकडे वर, डावीकडे खाली. पुन्हा नजर समोर येईल आणि आता हेच विरुद्ध बाजूने करायचं. डावीकडे पाहताना वर पाहूया, उजवीकडे पाहताना खाली जमिनीकडे. डावीकडे वर, उजवीकडे खाली. डावीकडे वर, उजवीकडे खाली. डावीकडे वर, उजवीकडे खाली. पुन्हा नजर समोर येईल. आता आपल्याला डोळे मोठे करायचे. आपण रागवल्यावर कसे मोठे करतो त्याप्रमाणे मोठे मोठे करायचे आणि गच्च मिटून घ्यायचे. डोळे मोठे करायचे, जास्तीत जास्त ताण द्यायचा, ताण 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 आणि गच्च मिटून घ्या. पुन्हा एकदा मोठे डोळे, जास्तीत जास्त स्ट्रेच आणि गच्च मिटून घ्या. रिलॅक्स करा. डोळ्यांचे सगळे स्नायू रिलॅक्स करा. पुढच्या सगळ्या कृती आता आपण बंद डोळ्यांनी करणार आहोत. डोळे उघडायची घाई न करता सलग कृती करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला आपण दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करूया. निर्माण झालेली ऊब अलगदपणे डोळ्यांच्या स्नायूंना हलकी हलकी टॅपिंग करा. पुन्हा एकदा पामिंग करा. निर्माण झालेली ऊब हलकी हलकी टॅपिंग करा आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना.
आपण जे आता छोटस मेडिटेशन करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्या डोळ्यांची सुद्धा शुद्धी होणार आहे. म्हणून ह्या सगळ्या कृती आपण आधी केल्या. पुन्हा घर्षण आणि टॅपिंग. निर्माण झालेली हलके हलके डोळ्यांच्या स्नायूंना आपण देतोय, टॅपिंग करतोय. सावकाश दोन्ही हात खाली ठेवा. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. अनुलोम विलोमची आवर्तन आपण करणार आहोत. त्याआधी 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची करूया. आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. आपल्या अंतरंगामध्ये जी प्राणशक्ती आहे तिला आपण मनापासून वंदन करतोय. तिच्याकडे आपण चांगलं आरोग्य मागतोय. करूया अनुलोम विलोमचे 5 आवर्तन. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. सलग कृती करण्याचा प्रयत्न करा. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद करा. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. एक आवर्तन झालं. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. शेवटचा वर्तन करूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीनेच खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने सावकाश रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत. शरीर मन समतोल करणारा अनुलोम विलोम अल्टरनेट प्राणायाम जो आपण केला त्याची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. पुन्हा दोन्हीही हातांच्या तळव्यांचं दर्शन करा. निर्माण झालेली अलगद आपल्या डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्या. आता तुमच्या समोर जी मेणबत्ती आपण सांगितली होती काल ती समोर घ्यायची आहे. एक छोटासा डबा किंवा स्टँड त्याच्यावरती मेणबत्ती किंवा तुपाचा दिवा जो तुमच्या एका नजरेच्या रेषेमध्ये येईल असा तुम्हाला ठेवायचा आहे. ठीक आहे. लाईट बंद ठेवा. फॅन सुद्धा बंद ठेवा म्हणजे ती मेणबत्तीची ज्योत जास्त हलणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला ठेवायचं.
सगळ्यांनी स्थिती धारण केली आहे. सुरुवातीला साधी मांडी घाला. तर ही शुद्धिक्रिया हा काय प्रकार आहे हे आधी बघूया. की आपलं जे संपूर्ण शरीर आहे, या संपूर्ण शरीरामध्ये एकूण 72,000 नाड्या आहेत. तर या 72,000 नाड्यांच्या शुद्धीसाठी अ, योग ग्रंथांमध्ये काही शुद्धिक्रिया सांगितल्यात 6 प्रकारच्या. तर त्यातल्या 2 शुद्धिक्रिया आपण आपल्या वर्गामध्ये घेतो. पहिली म्हणजे ती त्राटक शुद्धिक्रिया आणि दुसरी म्हणजे आपण कपालभाती जी करतो ती सुद्धा एक प्रकारची शुद्धिक्रिया आहे. तो प्राणायाम नाही, तर ती शुद्धिक्रिया आहे. तर ह्या आपण करतो. तर याचं महत्व काय आहे? अटात इति त्राटकम असा हा एक श्लोक आहे. ज्याच्यामध्ये असं म्हटलं जातं, की आपलं जे मन आहे हे सतत भरकटत असतं. एकामागून एक विचार येत असतात. तर ह्या भरकटणाऱ्या मनाला आळा घालण्यासाठी किंवा ते नियंत्रित करण्यासाठी त्राटक ही शुद्धिक्रिया केली जाते. तर ह्या त्राटकाचे एकूण 2 प्रकार आहेत. एक सुदूर आणि एक समीप. सुदूर म्हणजे आपल्या नजरेपासून खूप लांब एखादी गोष्ट असते आणि तिच्यावर आपण आपलं मन, चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. जसं की पौर्णिमेचा चंद्र असेल किंवा नुकताच उगवणारा सूर्य डोंगरावरून सकाळचा. प्रखर सूर्यामध्ये तुम्ही ही त्राटक शुद्धिक्रिया करू शकत नाही. त्यामुळे सकाळी जो नुकताच सूर्योदय होत असतो, त्यावेळेला तुम्ही ही कृती करू शकता. किंवा एखादं डोंगर असेल, एखादं झाड असेल, एखादं फूल असेल, पण जे आपल्या नजरेपासून खूप लांब आहे. तर हे झालं सुदूर त्राटक. त्याच्यानंतर समीप त्राटक. समीप म्हणजे आपल्या नजरेच्या 1 ते 1.5 फुटापर्यंत एखादी गोष्ट किंवा एखादी प्रतिमा आपण ठेवतो. ती म्हणजे समीप त्राटक. जे आता आपण रोज करतो आपल्या नेहमीच्या वर्गामध्ये. ओमची प्रतिमा किंवा आता आपण मेणबत्तीची ज्योत घेतली ते. ठीक आहे. तर ह्या 2 प्रकारांचे सुद्धा उपप्रकार आहेत. एक म्हणजे बहिर्त्राटक आणि दुसरं म्हणजे अंतरत्राटक. बहिर्दाटक म्हणजे आपल्या उघड्या डोळ्यांनी आपण एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करतो. ते म्हणजे बहिर्त्राटक आणि अंतरत्राटक म्हणजे डोळे मिटून तीच प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो. ते झालं अंतरत्राटक. तर या त्राटकासंबंधी एक श्लोक आहे. तो श्लोक असा सांगतो आपल्याला, की निरीक्षेत्र निश्चल सूक्ष्म लक्षम समाहितः अश्रू संपात पर्यंतम अचार त्राटकम स्मृतम. म्हणजे एखादी गोष्ट निरीक्षेत्र निश्चलम सदृश्या म्हणजे एखादी गोष्ट जिचं आपण अ, पापणी न हलवता तिचं निरीक्षण करतो आणि ते निरीक्षण करत असताना तुमच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात, पाणी येतं, तर यालाच आचार्य त्राटक असं म्हणतात. तर याच्याने आपल्या डोळ्यांमध्ये जशा 72,000 नाड्या आहेत आपल्या संपूर्ण शरीरामध्ये, तशाच 2 महत्वाच्या नाड्या आपल्या डोळ्यांमध्ये आहेत. ती म्हणजे हस्तिजिव्हा आणि गांधारी. तर जेव्हा आपण ही शुद्धिक्रिया करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांची ही शुद्धी होते. आपलं मन शांत होतं, चित्त एकाग्र होतं, ग्रहण क्षमता वाढते, निर्णय क्षमता वाढते आणि त्याचबरोबर एक वेगळाच आनंद आपल्या संपूर्ण शरीरामध्ये, मनामध्ये एक उत्साह निर्माण होतो या त्राटक शुद्धिक्रियेमुळे. तर ही शुद्धिक्रिया तुम्ही 15 दिवसातून एकदा करू शकता. म्हणजे मेणबत्तीची जी शुद्धिक्रिया आहे, मेणबत्तीची ज्योत किंवा तुपाचा दिवा, हे तुम्ही 15 दिवसातून एकदा करू शकता. मन स्थिर होण्यासाठी, शांत होण्यासाठी. लहान मुलांना सुद्धा तुम्ही जरूर करायला सांगा. त्याच्याने त्यांची ग्रहण क्षमता वाढते, आकलन शक्ती वाढते आणि त्याचे रिझल्ट आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. तर आता आपण करूया आपल्या या सुरुवात ह्या मेडिटेशनला. तर सुखावह बैठक घ्यायची आहे. अशी बैठक की ज्याच्यामध्ये तुम्ही निदान 10 मिनिटं तरी स्थिर बसाल. मग तुम्ही साधी मांडी घातली तरीही चालेल. वज्रासन, पद्मासन, अर्धपद्मासन. तुम्हाला ज्या स्थितीमध्ये सहज बसणं शक्य आहे ती. ज्यांना खाली बसणं जास्त वेळ शक्य नाहीये, त्यांनी खुर्चीत बसा, सोफ्यावर बसा. समोर एखादा स्टँड ठेवून त्याच्यावर मेणबत्तीची ज्योत ठेवा. ठीक आहे? हे पूर्णपणे तुमच्या कम्फर्टवरती अवलंबून आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. पाठीचा मणका सरळ करा. मान मध्यभागी. आता इथे मी माझा व्हिडिओ बंद ठेवते जेणेकरून तुम्हाला तुमचं लक्ष बरोबर त्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे जाईल. आपल्या साधनेसाठी जे काही अडथळे येतात ते सगळे आपण दूर करण्याचा प्रयत्न करतोय आणि आपलं मन प्रसन्न करण्याचा प्रयत्न. आपण मेणबत्तीची ज्योत 1 ते 1.5 फूट
अंतर लांब ठेवली आहे आपल्या नजरेपासून. ज्यांना डोळ्यांचं जर काही विकार असेल किंवा लांबचं दूरचं नीट दिसत नसेल, तर त्यांनी चष्मा काढून आपली मेणबत्ती त्याप्रमाणे ऍडजस्ट करा. शक्यतो चष्मा काढून करण्याचा प्रयत्न करा. जर कोणाचं ऑपरेशन झालं असेल नुकतंच, तर त्यांनी मात्र करताना काळजी घ्या. डिप्रेशन किंवा एन्झायटीचा त्रास असेल, तर त्यांनी सुद्धा कुठेही गरगरल्यासारखं वाटलं, अनइझी वाटलं, तर ही क्रिया करणं थांबवा. सुखावह बैठक आपण धारण केली आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर. आपले हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला घ्या. हातांची पाचही बोटं जुळलेली आहेत. हाताची ओंजळ आहे. तळवे सिलिंगच्या दिशेला आहे. डोळे मिटलेले आहेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. खांदे शिथिल आहेत. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत घेऊन येऊया. आणि हा संपूर्ण भाग मनाने शिथिल करूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना अचा उच्चार करूया. अ. जाणीव आपली शरीराच्या मधल्या भागाकडे. बंद डोळ्यांनी या संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. हातांची आपण ओंजळ केली आहे. तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. कोपरं शरीराच्या जवळ आहे. शरीराचा हा संपूर्ण मधला भाग पोटापासून कंठापर्यंतचा मनाने शिथिल करायचा आहे. पाठीचा मणका समस्थितीत आहे. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ऊचा उच्चार. ओ. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. चेहरा शांत. एक हलकसं स्मितहास्य ओठांवरती. करणार आहोत मकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. दातावर दात लिहून मकार. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीरामध्ये स्थिरता, शिथिलता. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं हलकीशी एकमेकांना जुळवून घेऊया. तिथे किंचितसा दाब आणूया. प्राणस्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. अंगठा पहिलं बोट यांचं टोक तिथे आलेला किंचितसा दाब. तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाची जाणीव. सटल व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत आहेत. तिथे आपलं मन स्थिर करूया. आपल्या भोवताली जे काही वातावरण आहे, आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत, तिथे काही कानामध्ये आपले आवाज तुम्हाला ऐकू येत असतील. त्यांच्याकडे आपण तटस्थपणे पाहायचं आहे. जे काही सहज कानावर येतंय ते ऐकूया. सकाळची प्रसन्न वेळ आहे. शुद्ध हवा आहे. मन प्रसन्न झालंय. हळूहळू जाणीव श्वासाकडे घेऊन जाऊया. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य आहे. करणार आहोत 3 मकार लांबवलेले ओंकार. त्याआधी आपण पूर्णपणे तणावरहित होऊया. नाकाने एक श्वास घ्या आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास बाहेर सोडून द्या. आणि मकार लांबवलेले ओंकार.
सलग एका लागोपाठ एक. श्वास भरून घेऊया. ओम. श्वास भरून घेऊया. ओम. श्वास भरून घेऊया. ओम. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. शरीर मन शांत झाले, स्थिर झाले. अलगद डोळे उघडायचे. समोर असलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे पाहायचं आहे. ज्या स्टँडवर आपण ही मेणबत्ती ठेवली आहे तो स्टँड, मेणबत्तीच्या आजूबाजूला जे काही आपल्याला दिसतंय त्याकडे लक्ष. शरीर अगदी शिथिल, पाठीचा मणका सरळ आहे, मान मध्यभागी आहे. हातांची ज्ञानमुद्रा, समोर आपल्याला मेणबत्तीची ज्योत दिसत आहे. अगदी शांतपणे रिलॅक्स होऊन आपण त्या ज्योतीकडे पाहतोय. डोळ्यांमध्ये जास्त ताण जाणवू लागला असेल, हलकसं पाणी येऊ लागलं असेल तर डोळे अलगद मिटून घ्या. काही क्षण शांत बसा. आपलं मन ज्ञान मुद्रेकडे केंद्रित करून घ्या. प्राणस्पंदनाची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. विचारांची साखळी चालू असेल काही हरकत नाहीये, पण शरीर मन रिलॅक्स होतंय, शिथिल होतंय. पुन्हा एकदा सावकाश डोळे उघडायचे. एकाग्र चित्ताने या ज्योतीचं निरीक्षण करायचंय. त्या ज्योतीचा आकार, रंग, रूप, संपूर्ण तपशील आपल्या मनामध्ये उघड्या डोळ्यांनी साठवून घ्यायचा आहे. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. आपल्या प्रत्येकाच्या बाह्य जगात आणि अंतर्जगात एक ज्योती आहे. ती ज्योती म्हणजे परात्पर परमेश्वर, म्हणजेच आपल्या अंतर्मनात साक्षात शिवोह म्हणजेच शिवाचा वास आहे. तर या अशा आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगामधल्या ज्योतीला आपण जागृत करण्याचं आता काम करत आहोत. डोळ्यांमध्ये पाणी येऊ लागलं असेल, सावकाश डोळे मिटून घ्या. आणि ही ज्योतीची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. जे काही भौमितिक आकार दिसतील, जे काही दिसेल ते शांतपणे पहा. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. सावकाश डोळे उघडूया आणि ह्या ज्योतीच्या बाजूने निर्माण झालेले जे प्रकाशाचं वलय आहे, जो ऑरा आहे, जो आपल्या प्रत्येकामध्ये हा ऑरा असतो, तोच ऑरा आता ह्या ज्योतीच्या बाजूने सुद्धा आहे. त्याचं निरीक्षण करूया. आणि त्या वलयामध्ये शांत तेवत असलेली ती ज्योती, तिचा सगळ्यात वरचा भाग, त्याचं निरीक्षण करूया. त्या भागाचा जो काही रंग आहे, पिवळसर केशरी, जो काही रंग तुम्हाला दिसतोय त्या रंगाचं निरीक्षण. ज्योतीच्या मधल्या भागाचं पिवळसर रंग, अगदी त्याच्या खाली जो भाग आहे त्याचा काळसर रंग, ज्योतीच्या अगदी तळाशी असलेला निळसर काळसर रंग आपण आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेत आहोत.
तंतुमय धाग्यामध्ये ही ज्योत शांतपणे तेवत आहे. हळूहळू नजर आपण पुन्हा एकदा ज्योतीच्या अगदी वरती जो भाग आहे तिथे आपली नजर स्थिर करूया. ती मेणबत्ती म्हणजे आपलं शरीर आहे आणि ज्या तंतुमय धाग्यामध्ये जी ज्योत तेवत आहे ते म्हणजे आपलं मन, जे आपण शांत करण्याचा प्रयत्न करतोय, स्थिर करण्याचा प्रयत्न करतोय. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात्परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्मिहम. सावकाश डोळे मिटून घेऊया आणि ही ज्योतीची प्रतिमा आपल्या बंद डोळ्यांनी पुन्हा एकदा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला जे दिसतंय त्याचा आनंद घ्या, त्याचा अनुभव घ्या. श्वास लयबद्ध झालाय, श्वासाची गती शांतपणे आहे, चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. विचारांची गती कमी झाली आहे. शरीर आणि मनाच्या या शांत आणि स्थिर अशा मनस्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मी बोलते, आपण श्रवण करा. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जगी सर्वचीची. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ बाळू. जय जय रघुवीर समर्थ. मन प्रचंड सकारात्मक ऊर्जेने भरलेला आहे, इच्छाशक्ती प्रबळ झालेली आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. दोन्ही हात जोडून प्रार्थना. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. ही प्रार्थना आपल्याला असं सांगते की हे परमेश्वरा, तू आम्हा दोघांचे, गुरु शिष्यांचे सर्व प्रकारे रक्षण कर. आम्हा दोघांचे उचितपणे पालन पोषण कर. आम्हा दोघांना सर्व प्रकारचे धैर्य प्राप्त होईल. आम्ही अध्ययन केलेली विद्या तेजस्वी होईल. आम्हा दोघांच्या मनात परस्परांविषयी अथवा इतरांविषयी द्वेष भावना निर्माण न होईल. आधिदैविक, आधिभौतिक व आध्यात्मिक अशा त्रिविधही तापांची शांती हो. मनोमन आपले आई वडील, आद्य गुरुजन, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. आपली मान हलकीशी पुढे झुकवायची आहे. आपण संपूर्णपणे नतमस्तक होतोय या सगळ्या शक्तींसमोर. प्रचंड सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास प्राप्त झालेली आपली मनस्थिती आहे. सावकाश मान सरळ करूया. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण करूया. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडायचे. एक दृष्टी समोर असलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे किंवा या ओमच्या प्रतिमेकडे. हरिओम. धन्यवाद.
हरिओम. तर आपला आजचा या महिन्याचा वर्ग इथे आपल्या सहकार्याने संपूर्ण झालाय, पार पडलेला आहे. तर पुढच्या महिन्याचा 2 तारखेपासून आपला वर्ग पुन्हा सुरू होतोय, 2 मार्च पासून. त्या संबंधी ज्या काही सूचना आहेत त्या सर तुम्हाला ग्रुपवर पाठवतील. आणि धन्यवाद सगळ्यांचे मनापासून. अ, तुम्ही सहकार्य केलं आणि आपला हा वर्ग या महिन्याचा पूर्ण झाला. धन्यवाद. ठीक आहे. आपले अभिप्राय नक्कीच अ, हो, अभिप्राय नक्कीच कळवा, आम्हाला द्या. जेणेकरून समोरच्यांना अजून प्रेरणा मिळेल, की शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी योग हा फार महत्वाचा आहे. आणि ती एका महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये शिकणारी गोष्ट नाहीये, तर ती आपल्याला निरंतर साधना आहे. जेव्हा आपण ती कंटिन्यू मध्ये करू, तेव्हा आपल्याला त्याचे जास्त फायदे मिळतात. तर तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. तुमची साधना अशीच कंटिन्यू राहू देत. तुमचं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम राहू देत. याच्याबद्दल सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. ते आपले अभिप्राय नक्की पाठवा तुम्ही. ग्रुपवरती पाठवा किंवा सरांकडे द्या. धन्यवाद. ठीक आहे. बरं. आता जर कोणाला काही बोलायचं असेल, तर तुम्ही ग्रुपवरती मेसेज टाका किंवा सरांना मेसेज द्या किंवा मला कॉल करू शकता. मला आता पुढे एका वर्गाला जॉईन व्हायचं आहे, म्हणून मला असं वाटलं होतं कदाचित माझं आज होईल वेळेमध्ये. पण हे असं आहे ना, की 1 तासामध्ये बरचसं काही सांगायचं असतं. मग ते कुठेही असं राहिलं नाही पाहिजे, हा पण माझा एक दृष्टिकोन असतो. म्हणून थोडीशी माझी इथे होते घाई, पण काही हरकत नाहीये. ओके. हां, नक्कीच. तुम्ही पाठवा सर, ग्रुपवरती पाठवा किंवा एक छोटासा तुम्ही तुमचा एक व्हिडिओ पण करू शकता. व्हिडिओ यासाठी ना, की आत्ताचं जे जनरेशन आहे ना, ते रीलचं जनरेशन आहे. त्यांना समोरचं जो काही म्हणजे तुम्ही त्यांना वाचण्यामध्ये कुणालाही पेशन्स नसतात. समोर एक छोटासा व्हिडिओ दिसला, 1 मिनिटामध्ये कोणी काही बोललं, की त्यांना ते अट्रॅक्शन वाटतं. ही आत्ताची पिढी आहे किंवा आपल्याला त्या पिढीमध्ये आपल्याला पण सुद्धा आपल्यामध्ये पण ते एक्सेप्ट आपण करणं गरजेचं आहे. म्हणून आपण पण त्याच्यामध्ये थोडेसे बदल करायचे. एक छोटासा व्हिडिओ करू शकता 1 मिनिटाचा किंवा अर्ध्या मिनिटाचा किंवा 2 मिनिटाचा तुम्हाला जसा जमेल तसं. त्याच्यामध्ये तुम्ही थोडक्यामध्ये तुमचा अभिप्राय देऊ शकता. आणि हे व्हिडिओ यासाठी की आमचे जे काही वेबिनार्स होतात किंवा काही प्रोग्राम्स होतात, तर तिथे ते तुमचे व्हिडिओ दाखवले जातात किंवा आपल्या वेबसाईटवरती टाकले जातात. ठीक आहे? तर भेटूया आपण सोमवारी 2 तारखेला. सर तुम्हाला ग्रुपवरती पुढचा मेसेज देतीलच. ठीक आहे? हरिओम, धन्यवाद. आणि आपला अभिप्राय नक्की जरूर कळवा. मी मीटिंग एंड करते. थांबते इथे.